तीर्थारू श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। गणपती बाप्पा मोरया। मंगल मूर्ती मोरया। नमः पार्वती पते हर हर महादेव। धन्यवाद. कोणत्याही कार्याच्या आरंभी आपण घडाऱ्याला वंदन करतो. तर शाहीर मुकुंदराव नांदेडकरांचा हा सुंदरसा गण तुमच्या समोर मी सादर करणार आहे. विघ्न हरेशा संकट नाशका प्रथम वंदन श्री गजानना आशीर्वाद दे मज गणराया ही तव चरणी प्रार्थना. जय गजवदना जय गजवदना गौरी नंदना जय गजवदना गौरी नंदना भक्तांची ऐक प्रार्थना भक्तांची ऐक प्रार्थना भक्तांची ऐक प्रार्थना. जय गजवदना गौरी नंदना जय गजवदना गौरी नंदना भक्तांची ऐक प्रार्थना भक्तांची ऐक प्रार्थना भक्तांची ऐक प्रार्थना. आशीर्वाद दे मज गणराया आशीर्वाद दे मज गणराया कृपा छत्र असो गुरुची छाया कृपा छत्र असो गुरुची छाया. जिजविन काया ही लोकरंजना जिजविन काया ही लोक शिक्षणा हीच एक मम आसमना. जय गजवदना गौरी नंदना जय गजवदना गौरी नंदना भक्तांची ऐक प्रार्थना भक्तांची ऐक प्रार्थना भक्तांची ऐक प्रार्थना. कवी मुकुंदा लिहितो कवना कवी मुकुंदा लिहितो कवना लिहून अर्पितो रसिक चरणा लिहून अर्पितो रसिक चरणा. रसिक जनाने क्षमा करावी रसिक जनाने क्षमा करावी शब्द आला जर अधिक उडा. जय गजवदना गौरी नंदना जय गजवदना गौरी नंदना बाबाजी ऐक प्रार्थना बाबाजी ऐक प्रार्थना बाबाजी ऐक प्रार्थना. मग नवीन गुणी जन भले मग नवीन गुणी जन भले कलगी तुरे वाले तमाशे फडवाले जातीवंताना जातीवंताना जातीवंताना. वंदनावऱ्यांना कोणाकोणाला वंदन करते. लोकशक्ती परंपरा ज्यांनी जपली त्या सर्व परंपरांना वंदन करून शाहीर पुढे जाणार आहे. मग नवीन गुणी जन भले मग नवीन गुणी जन भले कलगी तुरे वाले तमाशे फडवाले जातीवंताना जातीवंताना जातीवंताना. गोंधळ्या डवऱ्यांना गोंधळ्या डवऱ्यांना कोलाटी भराड्यांना कोलाटी भराड्यांना कोलाटी भराड्यांना वाग्यदांतांना 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 महारामांगांना महारामांगांना महारामांगांना. ज्याने राखली वंश परंपरा ज्याने राखली वंश परंपरा शाहिरी बाळाजी शाहिरी बाळाजी शाहिरी बाळाजी. ज्याने राखली वंश परंपरा ज्याने राखली वंश परंपरा शाहिरीचा बाळाजी शाहिरीचा बाळाजी शाहिरीचा बाळाजी. कड्या ढोलक्यातून तुन्यावरी कड्या ढोलक्यातून तुन्यावरी कड्या ढोलक्यातून तुन्यावरी कुंगविनी सृष्टी सारी आजवरी. आला हो दादाजी आला हो दादाजी
वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्या अफजल खानाच्या वधाचा पहिला पोवाडा शाहीर आगिंदास यांनी लिहिला आणि राज दरबारामध्ये रायगडावरती राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर सादर केला आणि मग त्या शाहिराचा सन्मान करण्यात आला. बसायला काठीवाडी घोडा आणि हातात सोन्याचा तोडा देऊन त्या शाहिराचा सन्मान करण्यात आला. तो शाहीर शिवशाहीर तुमच्या समोर सादर करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. मारून डफावरती थाप झोपून नको ऐका वीरानो मर्दाच्या पोवाड्या. छत्रपती मराठी मातीचा जिच्या हाती पाळण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी. राष्ट्रमाता जिजाऊ धन्य ज्या आईनं बाळाला घडवलं ज्ञानाचं ज्ञान अमृत दिलं. संस्कार धन्य म्हणून माझा राजा छत्रपती बनला. राजाने सवकडी जमा केले आणि त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये भगवान शंकराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ते होते संस्कार राष्ट्रमाता जिजाऊ यांचे. आणि म्हणून धन्य धन्य जिजाऊ माता, धन्य धन्य जिजाऊ माता राष्ट्र देवता. धन्य धन्य जिजाऊ माता राष्ट्र देवता. नमन तव आता वंदुनी गातो तुझ्या चरणात, 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 वंदुनी गातो तुझ्या चरणात. शैल हा छत्रपतींचा दास या भीमजमती राजा, राजा, या भीमजमती राजा, राजा.
किल्ला स्वराज्यामध्ये घेतला. काय वर्णावी खाती हे पुत्र जन्माला आलं शिवनेरी किल्ल्यावरती. शिवजन्माच्या अगोदरच्या काळामध्ये चारी बाजूला 4 शाया होत्या. मराठी माणसाला पाय ठेवायला पाऊलवर मालकीची जागा नव्हती. अशा वेळेला राष्ट्रमाता जिजाऊ यांनी आई जगदंबेला नवस केला होता. आई जगदंबे, मला एक बाळ हवाय, तो काळाचा कर्दन काळ असावा. हे रावणाचं राज्य संपावं आणि राम राज्याची स्थापना व्हावी असा नवस केला होता. आणि त्या आई जगदंबेने हे पुत्र जन्माला घातलेलं. हा नवस केला होता राष्ट्रमाता जिजाऊंनी आणि त्या नवसाचं प्रसाद म्हणून जगदंबेने हे बाळ राष्ट्रमाता जिजाऊ यांनी दिलेलं आहे. चारी बाजूला 4 शाया, एका बाजूला आदिलशाही, एका बाजूला निजामशाही, एका बाजूला कुतुबशाही आणि तिकडे कोणाकडे पोर्तुगीज. मराठी माणसाने कोणासाठी लढावं, कोणासाठी झुंजावं आणि कोणासाठी मरावं हा प्रश्न निर्माण झाला होता. अशा वेळेला राष्ट्रमाता जिजाऊनी हे बाळ घडवलं. ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजलं. कसे होते संस्कार, राष्ट्रमाता जिजाऊचे संस्कार कसे होते बघा. शिवाजी महाराज अवघे 3 वर्षाचे असताना त्या काळात नाच गाण्याचा तंबू आला होता. 3 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज खेळा बागडायचं वैराजांचं. काही समजत नव्हतं गावामध्ये काय आलंय, गावामध्ये काय आलंय हे पाहण्यासाठी 3 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज त्या नाच गाण्याच्या तंबूतून, त्या तंबूच्या खिडकीतून आत डोकावून पाहतायत गावामध्ये काय आलंय, गावामध्ये काय आलंय. आणि हे दृश्य राष्ट्रमाता जिजाऊंनी पाहिलं आणि त्या 3 वर्षाच्या बाळाला सांगितलं, माझ्या बाळा, माझ्या राजा, तुला बाया नाचवणारा राजा बनायचं नाही तर बाया वाचवणारा राजा बनायचं. हे राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार होते. शिवबाची वादळी खाती शिवबाची वादळी खाती जहाली कीर्ती. शिवबाची वादळी खाती जहाली कीर्ती. भवानी दी स्फूर्ती, भवानी दी स्फूर्ती. प्रथम घेऊन तोरणा किल्ला, प्रथम घेऊन तोरणा किल्ला. गडावर गड मारी शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये घेतला आणि ही बातमी विजापूरच्या दरबारामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. त्या ठिकाणी एक सरदार म्हणतोय, हुजूर, ओ शिवा, उसने तोरणा किल्ला काबीज कर लिया. असं म्हणल्याबरोबर आदिलशहानं म्हणावं, शिवाजी लहान पोरग आहे, त्या लहान पोराच्या खेळाकडे मोठ्याने कुठं लक्ष द्यायचं, दुर्लक्ष करा. पुन्हा थोड्या दिवसानंतर दुसरी बातमी, हुजूर, शिवाजीने तोही गड ताब्यात घेतला. पुन्हा आदिलशहानं म्हणावं, शिवाजी लहान पोरग, अरे ते लहान पोरग आणि आमच्या सारख्यानं कुठं त्याच्याकडे लक्ष द्यायचं, दुर्लक्ष करा. तीही बातमी दुर्लक्ष केली. आणि मग अशा वेळेला दरबारातील एक सरदार उठून उभा राहिला आणि तो म्हणाला, हुजूर, जर का तुम्ही असं छोटा बच्चा करत बसलात तर तोच शिवाजी उद्या विजापूर घ्यायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही, त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. असं म्हणल्याबरोबर विचारचक्र सुरू झालं. दरबार भरवला. दरबारामध्ये पैजेचा विडा मांडला. घोषणा केली, कोण लाएगा शिवा को, कोई बंदा है तयार. एकाची मानवर नव्हती दादा, कारण प्रत्येकाला ठाऊक होतं
शिवाजीला धरायला जायचं म्हणजे वरचं तिकीटच, पुन्हा परत माघारी यायचा चान्सच नाही. आणि मग अशा वेळेला साऱ्यांच्या माना अपमानानं खाली झुकलेल्या होत्या, एकाची मान वर नव्हती. आणि मग अशा वेळेला त्या दरबारामध्ये साऱ्या सरदारांचा अपमान करण्यात आला. अरे हातातील तलवारी फेकून द्या, हातातील तलवारी फेकून द्या, हातामध्ये बांगड्या भरा, अंगावरचे सगळे काढा आणि लुगडी गुंडाळून बसा. एक मर्द या दरबारामध्ये नाही जो शिवाजी राजाला पकडण्यासाठी तयार होईल. ना मर्द आहात सर्वजण. आणि मग साऱ्यांच्या मना अपमानानं खाली झुकलेल्या होत्या. हा अपमान असाच सुरू होता. आणि अशा वेळेला हे अपमानाचे बोध एकाच्या हृदयाला भेटले. त्याचं नाव आहे सरदार अफजल खान. उठून उभा राहिला, तार 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 चालत दरबाराच्या मध्यभागी आला, पैसे चढल्या उचलला आणि गर्जना केली, मैं लाऊंगा शिवा को, मैं लाऊंगा शिवा को, जिंदा या मुर्दा. मोठ्या गुर्दीनं त्या अफजल खानानं पैकी चढला उचलला आणि खान राजांना पकडण्यासाठी निघाला. जायच्या अगोदर त्या दरबारामध्ये अफजल खानाचा सन्मान करण्यात आला. कारण सर्वांना ठाऊक होतं हा एकदा गेलेला सरदार पुन्हा काय दरबारामध्ये येणार नाही, म्हणून त्याचा अगोदर सन्मान करण्यात आला. आणि मग अफजल खान हजाराचं सैन्य घेऊन राजांना पकडण्यासाठी निघाला. तो कसा म्हणाल, कसा कसा आफाचा होऊनी दंग, आफाचा होऊनी दंग, बांधुनी चंग चढला माझा रंग, 12,000 घेऊन सैन्य. स्मरून गुरुजीला जाताना स्मरून गुरुजीना प्रिय काजीना धरण्या शिवाजीला सांगा म्हणे धड हो गेल कसिका, सांगा म्हणे धड हो गेल कसिका, सांगा म्हणे धड हो गेल कसिका. म्हणून मी आलो धरावा या आज म्हणे निघाला. जात असताना काजींकडे गेलेला आहे, शुभ मुहूर्त बघायचंय. त्या काजींना सांगितलं हम जा रहे हैं शिवाओं को पकडने के लिए, शुभ घटिका बताओ. अशा वेळेला त्या काजीनं पंचांग हातामध्ये घेतलं, पंचांगाचं पान उघडलं आणि तसं त्या अफजल खानाला सांगितलं, सरदारजी आप शिवा को पकडने के लिए मत जाइए. क्यों क्या हुआ? सरदार जी माफ कीजिएगा, लेकिन आप शिवा को पकड़ने के लिए मत जाइए, आपको दगा हो सकता है. तुम्ही शिवाजी राजांना पकडायला जाऊ नका, तुमच्या जीवाला हानी होऊ शकते.
असं म्हटल्याबरोबर त्या काजीचा तिथंच गळा दाबून अफजल खानानं त्या काजीला ठार केलं. खान पुढे निघाला. जात असताना आवडती बायको आली. आवडती म्हणल्यावर नावडती आली. ती म्हणते, प्राणनाथ धनी, तुम्ही काय शिवाजीला धरायला जाऊ नका, यामध्ये मला धोका होऊ शकतो असं वाटतंय. त्या बायकोचा तिथंच गळा दाबून ठार केलं. उरलेल्या 63 बायका, अफजल खानाला एकूण 64 बायका. उरलेल्या 63 बायका विहिरीत बुडवून मारल्या आणि खान पुढे निघाला. तुळजापूरची भवानी देवी, तुळजापूरची भवानी देवी भक्ताला पावी. छत्रपती शिवाजी महाराज ज्या जगदंबेची आराधना करत होते, ज्या देवीची भक्ती करत होते, त्या तुळजापुरामध्ये अफजल खानानं काय केलं? तुळजापूरची भवानी देवी भक्ताला पावी, जिथे कृपा छत्र शिवाजीला, 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 जिथे कृपा छत्र शिवाजीला. अफजल खानानं विचार केला, 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 अफजल खानानं विचार केला. फोडावा जगदंबा मूर्तीला, फोडावा जगदंबा मूर्तीला, फोडावा जगदंबा मूर्तीला, फोडावा जगदंबा मूर्तीला, फोडावा भवानीच्या मूर्तीला. त्या अफजल खानानं त्या जगदंबेच्या मूर्तीला फोडून टाकण्याचा विचार केला. फोडील जगदंबा मूर्तीला, फोडील जगदंबा मूर्तीला, भरडल जात्यामध्ये तिचं लागा भवानीला दादा, भरडल जात्यामध्ये तिचं लागा भवानीला दादा. अफजल खानानं त्या भवानीच्या मूर्तीवरती घरानं घाव घातला आणि ही बातमी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कानावरती जाऊन पोचली. राष्ट्रमाता जिजाऊ शिवाजी राजांना म्हणतात, शिवबा, तो 32 लाखाचा बोकड फारच माजलेला दिसतोय शिवबा, त्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. त्यानं जगदंबेच्या मूर्तीवरती घणानं घाव घातला. त्यानं विजापूर सोडलेला आहे. तुळजापुराकडे तो खान निघाला. खानानं तुळजापूर सोडलं. खान पंढरपुराकडे निघालेला आहे. ज्या ठिकाणी रामकृष्ण हरीचा गजर सुरू होता, अशा त्या वारकऱ्यांवरती त्या अफजल खानानं अत्याचार करायला सुरुवात केली. जात असताना स्त्रियांची आबरू लुटू लागला. गाई घोडेभर रस्त्यावरती चराचर कापू लागला. जनावरांचा कडबा पेटवून देऊ लागला. खानानं पंढरपूर सोडलं. खान शिंगणापुराकडे आलेला आहे. आणि मग अशा वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाचा अत्याचार पाहून त्याला पत्र लिहिलं. खान साहेब, तुम्ही आमच्या वडिलांसोबत एका दरबारामध्ये नोकरीला होता. तुम्ही आम्हाला आमच्या काकासारखे आहात आणि तुमची प्रत्यक्ष भेट घ्यायची आहे असं म्हणल्याबरोबर त्या अफजल खानाला पत्र लिहिलं राजाने. मग त्या होकाराची मान डुलवली. अफजल खान भेटीसाठी तयार झाला आणि मग त्यावेळेला अफजल खानानं शिंगणापूर सोडलेला आहे. खान वाईमध्ये येऊन थांबलेला आहे. राजाने भेटीची जागा निश्चित केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी वेळ ठरवली, जागा ठरवली. त्या अफजल खानाच्या भेटीसाठी सुंदर शामियाना उभा केला. सुंदर तंबू मारलेला आहे. त्या शामियानामध्ये हिरे माणिक मोत्याने बुडवून काढलेला आहे तो शामियाना. आणि मग त्या अफजल खानाच्या भेटीसाठी शामियाना उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज 12:30 खाली निघाले. 12:30 वेळ निवडण्याचं कारण असं होतं, ज्या वेळेला अफजल खान त्या गडावरती बघेल त्याच्या डोळ्यामध्ये सूर्याची किरण पडावी आणि आपला मार्ग त्या अफजल खानाच्या ध्यानात येऊ नये म्हणून 12:30 वेळ निवडलेली आहे. 12:30 राजे खाली निघाले. दुपारी 2 वाजता राजे त्या शामियानाच्या समोर आलेले. शिवाजी महाराजांना अफजल खान
अफजल खानाला शिवाजी महाराज समोरासमोर दिसू लागले आणि मग तो आतुरलेला अफजल खान शिवाजी राजांना म्हणतोय, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. आओ शिवाजी. अफजल खानानं राजांच्या भेटीसाठी बाहू फैलावले. राजाने त्या शामियान्यामध्ये प्रवेश केला आणि मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट झाली. ती कशी म्हणाल, कशी कशी शिवराय जवळ जाऊ.
धन्य धन्य राणा शिवराय वर्णू मी काय, धन्य धन्य राणा शिवराय वर्णू मी काय, तोड जगी नाय सुपुत्र खऱ्या सह्याद्रीचा, सुपुत्र खऱ्या सह्याद्रीचा, सुपुत्र खऱ्या सह्याद्रीचा. धन्य धन्य राणा शिवराय. सुपुत्र खरा सह्याद्रीचा, 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 सुपुत्र खरा सह्याद्रीचा. आदर्श पुत्र जिजाऊंचा कळतन काळ दुश्मनाचा, कळतन काळ दुश्मनाचा, कळतन काळ दुश्मनाचा. शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन केलं. हे भगव्या झेंड्याचे पायीक होते दादा. एक एक मावळा जमा केला. नरवीर तानाजी मालुसरे, मुरारबाजी, शिवा काशी, जीवा महाल, येसाजी, बाजी प्रभू देशपांडे, जीवाला जीव देणारी माणसं होती म्हणून स्वराज्य घडलं. आणि मग अशा वेळेला राजाने अखंड स्वराज्यातून या स्वराज्यामध्ये महाराष्ट्र भरावून जे किल्ले घेतले होते, मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत तह करण्यात आला. 23 किल्ले परत करावे लागले. आणि मग या तहानंतर आग्र्यास जावे लागले शिवरायाला विरागी, शिवरायाला विरागी, शिवरायाला विरागी. आग्र्यास जावे लागले शिवरायाला विरागी, शिवरायाला विरागी, शिवरायाला विरागी. संगती द्यावी लागली बाळ शंभूना विरागी, बाळ शंभूना विरागी, बाळ शंभूना विरागी. छत्रपती शिवाजी महाराज आणि ते बाळ वयामध्ये असणारे शंभूराजे यांना आग्र्याला जावं लागलेलं आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला, त्या छत्रपती शिवाजी राजांना पाहण्यासाठी त्या आग्र्यामध्ये गर्दी होऊ लागलेली आहे. कारण राजांविषयी राजांच्याच मावळ्याने एक अफवा पसरवली होती. शिवाजी महाराज एकाच वेळेला 2 जागी जाऊ शकतात. शिवाजी महाराज अचानक गायब होतात. हे राजे जादू करतात. अशा काही अफवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना पसरवण्यासाठी सांगितलं होतं. आणि मग अशा वेळेला हा राजा कसा आहे, ज्या औरंग्याला, ज्या अफजल खानानं काही दिवस एका गडामध्ये डांबून ठेवलेलं होतं, त्या अफजल खानाचा पुतळा शिवाजी राजांनी काढलेला होता. आणि म्हणून त्या अफजल खानाला मारलेला राजा कसा असेल हे बघण्यासाठी त्या आग्र्यामध्ये गर्दी होऊन लागलेली आहे. आग्र्यास जावे लागले शिवरायाला विरागी, शिवरायाला विरागी, शिवरायाला विरागी. संगती द्यावी लागली बाळ शंभूना विरागी, बाळ शंभूना विरागी, बाळ
राजेशाही थाटामध्ये आमचे छत्रपती शिवाजी महाराज ताट मानेने त्या औरंगाबादच्या दरबारामध्ये गेलेले आहेत. सोबत शंभूराजे, हे बाळ वयामध्ये असणारे संभाजी महाराज, काय बोलावं त्यांच्याविषयी. आबासाहेबांच्या बोटाला धरून त्यांनी त्या दरबारामध्ये, औरंगाबादच्या दरबारामध्ये थाटामाटात प्रवेश केला. आणि मग राजांना शेवटच्या रांगेमध्ये उभं करण्यात आलं. आणि मग राजांचा क्रोध अनावर झाला. जो जसवंत सिंग आमच्या सोबत लढत असताना रणभूमीमधून पळून गेलेला, आम्हाला पाठ दाखवून गेलेला, त्या जसवंत सिंगाच्या पाठीमागं आम्हाला उभं करावं. आणि मग राजांचे लाल बुंद डोळे, राजाने मान वरती केली. त्या दरबारामध्ये काही नियम होते दादा, कोणी मान वर करून बोलू शकत नव्हतं. कोणी त्या औरंगाबादच्या दरबारामध्ये, त्या औरंगाबादच्या डोळ्यामध्ये नजर घालू शकत नव्हतं. ते सर्व नियम आमच्या राजाने मोडले, कारण कुठंतरी स्वाभिमानाला धक्का लागत होता. आणि मग राजाने काय केलं, त्या औरंगाबादच्या डोळ्यामध्ये नजर घालतात मस्त भडकलं. औरंगजेबानं विचारलं, हे आमच्या डोळ्यामध्ये डोळं घालण्याचं कारण काय असावं. आणि मग माझा सिंह गरजला. ज्या जसवंत सिंगानं आम्हाला पाठ दाखवली, त्याला आमच्या समोर तुम्ही उभे करता, हा अपमान आम्हाला सहन होणार नाही. आणि मग अशा वेळेला राजे त्या दरबारातून निघून गेले. आणि मग त्या छत्रपती शिवाजी राजांना नजर कैदेत ठेवण्यात आलं. नजर कैदेत ठेवलेलं आहे. एक दिवस झाला, 2 दिवस झाला, दिवस निघायला लागलेले, महिन्यामागून महिने जाऊ लागले. राजांना वाटू लागली काळजी ती स्वराज्याची, आऊसाहेबांची. काय करावं अशा वेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. राजांनी काय केलं, राजाने शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. राजांनी आजारी पडल्याचं नाटक केलं. राजे आजारी पडलेले आहे. एक दिवस घालवला, दुसरा दिवस घालवला. आणि मग आमची राजे आजारी पडलेले आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी पुण्य व्हावं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी त्या औरंगाबादच्या समोर एक प्रस्ताव मांडला, आम्हाला तुम्ही सर्व साधू संतांना, सर्वांना मिठाई पेढी वाटण्याची संधी तुम्ही आम्हाला द्यावी, परवानगी द्यावी. आणि मग अशा वेळेला औरंगाबादनं त्या राजांना परवानगी दिली. आणि रोज पेठारे निघू लागले. आणि माझा सिंह एक दिवस त्या तळ्यातून निसटला. आणि म्हणून धन्य धन्य शिवाजी.